हाय मित्रमैत्रिणींनो, आज गव्हाच्या पिठाच्या आपण नान रोटी बनवणार. याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल टाकलंय आपण. आता हे आपण मळून घेऊया. एक 5 मिनिट तरी नान रोटी बनवायला घेऊया आपण. आता पीठ मळून घेते. हा मित्रमैत्रिणींनो, हे बघा, हे आपलं पीठ मळून झालंय. आता ह्याचे नान पराठा आपण कसा बनवायचा ह्याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. हां, तर हाय मैत्रिणींनो, आपण पीठ मळून घेतलं. आता त्याच्या चपात्या लाटून घेतल्यात आपण. आता त्याच्यावर एक वर एक थर द्यायचा. त्याच्यावर हे पिठाची प्युरी लावायची. हे एक दोन, त्याला पण हे लावून घ्यायचं असंच. त्याच्यावर पण असं लावून घ्यायचं. त्याच्यावर पण हे असं लावून घ्यायचं. हे बघा, हे आपले लावून घेतले. आपले हे चाकूने कट करून घ्यायचं. हे असं कट करून घ्यायचं. हे एक एक काढून घ्यायचं. हे सगळे थर काढून घ्यायचे असे घ्यायचं. हे असं गोल राऊंड करून घ्यायचं. हे बघा, हे आपले झाले. आणि हे असं करून घ्यायचं. आणि आता हे आपण लाटून घेऊया. हे बघा, हे आपण टाकून भाजून घ्यायचं. तव्यामध्ये टाकायचं. तवा अगोदरच गरम करायला ठेवलेला. तोपर्यंत दुसरं घेऊया लाटायला. हा दुसरं. हा, हे बघा, आपण लच्छा पराठाला आपण तेल लावून घेतलंय. आता भाजून घेतोय. दोन्ही साईडनी तेल लावलंय आपण. हे आपले भाजून झाले पराठे. हे आपला दुसरा पराठा. आता ह्याच्यामध्ये पुढचे लच्छा पराठे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत टाकते. हे पुढचे पराठे, हे पराठा झालाय भाजून. पुढचे पराठे पण तुम्हाला दाखवते कसे झाले ते मला सांगा.
पुढचे पराठे ते आपले भाजून झाले. हा पराठा, तर बाकी पराठे पण तुम्हाला दाखवते. ते कसे झाले तुम्ही मला सांगा. भाजून घेऊया चांगले. तर पुढचे पराठे पण तुम्हाला दाखवते कसे झाले ते, तुम्ही सांगा मला.